आहे आणि सगळं आवरून वगैरे आम्ही निघालेलो आहोत आज गणपती बघायला. तर सार्वजनिक मंडळाचे गणपती आहेत नाशिकमधले गणपती बघायला आम्ही चाललेलो आहोत. मी, स्वरा, तिचे पप्पा आणि ऋतू. ताईंना म्हटलं आता ताई नाही म्हणतात तर ठीक आहे. तर आम्ही जाणार आहोत आणि बहुतेक आम्ही गाडीतूनच बघत बघत असे जाऊ, उतरणार म्हणजे 1-2 गणपतीला उतरू असं. आता बघू तिकडे गेल्यावरच जे काय असेल ते. सो चलो गणपती बाप्पा मोरया. चला तर मी सगळं बंद करून घेते. जेनी बाय. आम्ही चाललो गणपती बाप्पा बघायला. जेनू सर आहे पण सो आम्ही निघालेलो आहोत आता गणपती बघायला. नाशिकचे जे मेन गणपती आहेत तेच आम्ही पाहणार आहोत, कारण मोठी कार आहे त्याच्यामुळे गल्लीबोळात ती तर घालता येणार नाही, म्हणून मग सगळेच गणपती नाही बघता येणार. मेन स्पॉट जे आहेत तिथले गणपती आहेत ते आम्ही पाहणार आहोत. काही ठिकाणी यात्रासुद्धा होती, म्हणजे फनफेअर आपण म्हणतो ना ते होतं. मोठे मोठे गणपती होते आणि देखावेसुद्धा होते छान छान. बट येस, पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये तर कमीच असतात देखावे वगैरे, किंवा ते पुण्याचे गणपती तर 1 नंबर असतात हे आपण मान्य करायलाच हवं. बट नाशिकमध्ये छान असतात. तर मोठे मोठे गणपती आहेत. स्तंभावरचा गणपती, कॉलेज रोडचे गणपती, भोसला मिलिटरी स्कूलच्या तेथील गणपती म्हणजे नाशिकमधल्या लोकांना माहिती आहे. तर ते मेन स्पॉट आम्ही पाहिले आणि म्हणजे जाता जाता असं लक्षात आलं की म्हणजे आम्ही बराच लांब गेलो, म्हणजे जवळजवळ जाऊन पोहोचलो आम्ही डायरेक्ट गंगेवर, मग गोदावरी नदीवर तिकडे गंगा घाटवर. तर मध्यंतरी इतक्याही प्रमाणात काही गणपती नव्हते जसे दरवर्षीप्रमाणे असतात. अगदीच तुरळक ठिकाणी असे गणपती होते. तर हा एक फेमस असा गणपती आहे जो भोसला मिलिटरी स्कूलच्या समोर असतो, बसवलेला असतो. सार्वजनिक गणपती खूप मोठा असतो. तर इथे जाऊन मग स्वरा आणि ऋतूच गेली होती मध्ये आणि त्यांनी मग शूट करून आणलेला आहे. हा गणपती असा उभा स्थितीत आहे आणि मस्त असा गणपती आहे. सो असे काहीसे गणपती बघत बघत आम्ही एन्जॉय करत करत गेलो. नंतर आईस्क्रीम वगैरे खाल्लेली आहे. सो तुम्ही ब्लॉग नक्की पहा आणि एन्जॉय करा. नंतर आम्ही गेलो आहे गंगेवर. तर गंगेवर खूप छान टाईम स्पेंड केला आम्ही. थोडा वेळ बसलो तिथे शांत निवांत. फोटो सेशनच जास्त झालेलं आहे, बट थोडा वेळ बसलो मग 5-10 मिनटं. आणि उशीरही खूप झाला होता कारण आम्ही निघालोच 11 वाजता. सो तुम्ही अंदाज लावू शकता फार उशीर झाला होता. आम्ही जवळजवळ 11:15 किंवा 12ला तर गंगेवर असू, गंगा तटावर. तर तिकडेसुद्धा आपण जाऊया. सो चला माझ्यासोबत. आत्ता येऊन पोहोचलेलो आहे गंगेवर. कारण गणपती बघायला तर आम्ही निघालो होतो, बट असं मनासारखं किंवा सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं
की हां वाव खूप छान छान गणपती पाहायला मिळाले. मी सांगितलं ना आधी की अगदी तुरळक. मग नंतर आम्ही डिसाईड केलं की चला गंगेवरच जाऊया आणि रात्रीचं निवांत शांत असं वातावरण. आणि नाशिकमध्ये राहते, नाशिकमधलं प्रसिद्ध ठिकाण आहे गंगा किंवा गोदावरी घाट. तर तरीही मी जवळजवळ तब्बल इथे 6 ते 7 वर्षांनी आली असेल. या मध्यंतरीच्या काळात अजिबात इकडे म्हणजे येणंसुद्धा नाही झालं, पाहणंसुद्धा नाही झालं. अर्थात लांब आहे ते, म्हणजे आमच्या घरापासून जवळजवळ 10-12 किलोमीटर तरी असेल. त्याच्यामुळं काय येणं होत नाही, असं काही जवळ नाही. त्याच्यामुळे नेहमीच रेग्युलर यावं आणि वेळही नसतो मिस्टरांना. सो आज त्यांनी वेळ काढलेला आहे अगदी रात्रीचा आणि इतकं शांत आणि निवांत वाटलं इकडे. मी काही रीलसुद्धा पोस्ट केलेल्या आहेत इंस्टाग्रामवर, यूट्यूबला पण केल्या असतील आय थिंक. तर पहा तुम्ही, आम्ही तर छान वेळ घालवला. आणि आता पुन्हा म्हणजे एकदा जाऊन आलो ना, तर मिस्टर बोलले आपण जाऊ पुन्हा निवांत असं बसायला. बट आता तो योग कधी येतो आहे माहीत नाही. रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत आणि हा शेवटचा गणपती जो महामार्गाला असतो, सगळ्यात मोठा गणपती आणि सगळ्यात फेमस असा, कारण त्याचा देखावा खूप सुंदर असतो दरवर्षीच. तर या गणपतीला आम्ही गेलो किंवा पाहिलं आणि बंद करत होते ते. शेवटी आम्ही एकदमच लास्ट गेलो, कारण 12:30 वाजले होते. तरीही लोक फोटो सेशन वगैरे करत होते. आम्हालाही वर जायचं होतं, बट चान्स मिळाला नाही. त्याच्या आतच ते बंद झालं. बाप्पा म्हणाले एवढ्या उशीर आम्ही दर्शन देणार नाही, चला पळा घरी. तर असा हा शेवटचा गणपती पाहून मग आम्ही पोहोचलो घरी.